तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की नुकतीच म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून जवळजवळ 2640 घरांची लॉटरी जाहीर झाली आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी लॉटरी आली मित्रांनो, ज्या ज्या ठिकाणी लोकेशन सांगितलेले आहेत, आपण शक्य तेवढ्या प्रत्येक ठिकाणी जाऊन तेथील साईट व्हिजिट करून संपूर्ण आढावा घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि गेल्या अनेक भागात आपण ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे. आज मित्रांनो आपण आलेलो आहोत नेहरू नगर कुर्ला येथील स्कीम कोड क्रमांक 547, इमारत क्रमांक 60, रत्नदीप कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, नेहरू नगर कुर्ला ईस्ट या ठिकाणी. नेमका आज आपण या प्रकल्पाचा सविस्तर आढावा पाहणार आहोत की नेमका हा प्रकल्प कुठे आहे, नेमकं किती घरे आहेत, कार्पेट एरिया काय आहे, किंमत काय आहे, एकंदरीत आजूबाजूचा परिसर कसा आहे, मार्केट व्हॅल्यू कशी आहे, फ्लोर प्लॅन कसा आहे, ही सगळी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरके प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो, ज्या ठिकाणी मी उभा आहे हा आहे नेहरू नगर कुर्ला, जो काही एसटी स्टँड आहे ते एसटी स्टँड माझ्या मागे आहे या साईडला. आणि इथून जर आतमध्ये गेलो तर आपल्याला तो एंट्रन्स मिळतो ज्या ठिकाणी रत्नदीप कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा रस्ता जातो. इथून मी तुम्हाला ती बिल्डिंग इमारत दाखवण्याचा प्रयत्न केलाय मित्रांनो. या दोन इमारतीच्या आतमध्ये ही इमारत आहे. आता मी तुम्हाला घेऊन जातो आतमध्ये, म्हणजे तुम्हाला मी मित्रांनो आता तुम्हाला नेहरू नगर कुर्ला एसटी स्टँड पासून इमारतीपर्यंत नेमका रस्ता कसा आहे ते दाखवणार आहे. तिथे गेल्यानंतर मला काय माहिती मिळते, सॅम्पल आहे का नाही, अलाउड करतील का नाही, ही सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे. चला तर मित्रांनो, जसं मी सांगितलं की हे तुम्ही बघू शकता नेहरू नगर एसटी स्टँड आहे, जिथे बाहेर गावी जाण्यासाठी कोकणामध्ये, मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये जाण्यासाठी गाड्या बसेस तुम्हाला इझिली अवेलेबल आहेत. तिथून आपण पुढे चालू मित्रांनो. हे पूर्ण जे काही नेहरू नगरचा बस स्टँड आहे तिथून समोर जायचं आहे. समोर गेल्यानंतर तुम्ही रस्ता पाहू शकता. अशा प्रकारे एक कमान आहे, एक गेट आहे जिथे आपल्याला नेहरू नगरसाठी एंट्री मिळणार. खरं तर हे सगळं नेहरू नगरचं आहे. तिथे कमान तुम्ही पाहू शकता, नेहरू नगरचे कमान दिसते. तिथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. सरळ गेला तर तिकडे रेल्वे स्टेशन जाईल, कुर्ला स्टेशन, आणि इकडे तुम्हाला त्या प्रकल्पाकडे जायचं आहे. तर आपण आता तिकडे चाललो मित्रांनो. तर तुम्हाला एकंदरीत आजूबाजूच्या लोकॅलिटीचा अंदाज येईल की नेमका ही घरे कोणत्या ठिकाणी उपलब्ध आहेत. समोर गेल्यानंतर आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. लेफ्ट घेतल्यानंतर आपण परत ही जी इमारत दिसते मित्रांनो, ही आहे तोच प्रकल्प ज्या ठिकाणी ही घरे उपलब्ध केलेली आहेत, रत्नदीप सोसायटी. आता आपण पुढे जाऊया. तर पुढे तुम्ही पाहू शकता की आता समोर गेल्यानंतर पुन्हा आपल्याला एक राईट घ्यायचा आहे. तर ते सगळा रस्ता या दाखवतो यासाठी की तुम्हाला एक लोकॅलिटी कळेल की नेमकं ते घरे कुठे, किंवा तुम्हाला जायचं असेल साईटवर तुम्हाला एक अंदाज येईल की कसं जायचं आहे, कसं पोहोचायचं आहे. त्याच्यामुळे सगळं गुगल मॅपच्या मी लोकेशन दाखवतो मित्रांनो, किंवा हे व्हिज्युअल्स दाखवत आहे. तर पुढे गेल्यानंतर आपल्याला परत राईट घ्यायचं आहे. आणि परत विनंती आहे मित्रांनो, गाडी चालवताना कृपया सांभाळून गाडी चालवा, कारण खूप प्रॉब्लेम होतात असं साईड व्हिजला गेल्यावरती. कालच्या व्हिडिओ तुम्ही पाहिलं असेल, छोटा मुलगा अचानक गाडी समोर आला होता. पुढे गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता परत इथून राईट घ्यायचा आहे. राईट घेतल्यानंतर मित्रांनो आपल्याला तो प्रकल्पाचं दर्शन घडणार आहे, ज्या प्रकल्पाचं नाव आहे रत्नदीप कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड. हीच इमारत आहे आणि याच इमारतीमध्ये ही घरे उपलब्ध केलेली आहेत. आता एकंदरीत तुम्हाला मी सगळी बिल्डिंग दाखवतो. खालचं तुम्ही जे काही सध्या काम सुरू आहे तुम्ही पाहू शकता, काम सध्या या ठिकाणी सुरू आहे, बांधकाम झालेलं नाही आहे. खाली तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं. आणि इथे आता नेमकं शॉप्स किंवा पार्किंग आहे का हे अजून समजलं नाही, पण ए विंगमध्ये घरे आहेत मित्रांनो. ही जी शेवटची विंग आहे त्या ए विंगमध्ये ही घरे उपलब्ध आहेत. आता आपण पाहूया प्रकल्पाची डिटेल, नेमकं या प्रकल्पाचा सविस्तर तपशील पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून. चला तर या ठिकाणी पहा मित्रांनो, प्रकल्पाचा तपशील संकेत क्रमांक आहे 547, बिल्डिंग नंबर 60, रत्नदीप कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, नेहरू नगर कुर्ला पूर्व, मुंबई. उत्पन्न गट बघितला तर उत्पन्न गट आहे अल्प उत्पन्न गट, अर्थातच LIG साठी घरे उपलब्ध करून देण्यात आलेले, ज्या ठिकाणी 1 BHK आणि 2 BHK स्वरूपाची घरे आहेत. पहिलं 1 BHKचं 47 आहे मित्रांनो, 42.10 स्क्वेअर मीटर, अर्थातच 453 स्क्वेअर फीट, ज्याची किंमत आहे 59,21,441 रुपये. दुसरी 2 BHK घरे ज्याचा कार्पेट एरिया आहे 53.3 स्क्वेअर मीटर, अर्थातच 571 स्क्वेअर फीट, किंमत आहे 74,68,738. आणि स्थिती पाहिली तर ही 2026 अखेरपर्यंत तुम्हाला ताबा मिळेल. ही घरे म्हणजे ताबा देण्यास तयार होणार आहेत. महत्त्वाचं मित्रांनो, ही जे काही किंमत दिलेली आहे 59 लाख आणि 74 लाख, याच्यामध्ये अदर चार्जेस इन्क्लूड केलेले नाहीत. म्हणजे बिल्डरांचे जे काही चार्जेस असतात, डेव्हलपमेंट चार्जेस, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, पार्किंग चार्जेस, इतर कुठले चार्जेस असतील ते तुम्हाला वेगळे भरावे लागणार आहेत. या किमतीमध्ये समाविष्ट केलेले नाहीत, याची कृपया नोंद घ्या. हे किती चार्जेस असतील मित्रांनो, तर साधारणतः 12 ते 15 लाखाच्या आसपास हे चार्जेस असू शकतात. ते थोडेफार कमी जास्त होऊ शकतात, याची कृपया नोंद घ्या. यानंतर प्रकल्पापासूनचं अंतर, कुर्ला रेल्वे स्टेशन आहे 750 मीटर अंतरावरती. लोकमान्य टिळक टर्मिनस आहे 2.1 किलोमीटर अंतरावरती. नेहरू नगर ST स्टँड बसस्थानक आहे मित्रांनो 1 किलोमीटर अंतरावरती. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 9.6 किलोमीटर अंतरावरती. आणि बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आहे 4.5 किलोमीटर अंतरावरती.
महत्त्वाचं मित्रांनो या ठिकाणी सॅम्पल फ्लॅट उपलब्ध नाही. तरी पण नेमकं तुम्हाला प्रश्न पडला असेल या ठिकाणी मार्केट व्हॅल्यू काय आहे, नेमका बाजारभाव इथला कसा आहे, बिल्डरांची घरे कोणत्या रेटने विकली जात आहेत, म्हाडाची कॉर्पोरेट घरे कोणत्या रेटने विकली जात आहेत, किती फरक आहे किमतीमध्ये, हाही प्रश्न तुम्हाला नक्कीच पडलेला असेल. आता त्याही प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे. आता आपण गुगल मॅपच्या साहाय्याने पाहूया नेमका हा प्रकल्प कुठे आहे, नेमकं तुम्हाला कळेल की कुठे आहे. त्याच्यानंतर आपण पाहूया की नेमका बाजारभाव काय आहे आणि मार्केट व्हॅल्यू काय आहे ते. चला तर आता मित्रांनो पहा आपण गुगल मॅपच्या साहाय्याने पाहूया की नेमका रत्नदीप जो काही प्रकल्प आहे ते नेमका कुठे आहे. तुम्ही पाहू शकता हे जो काही दिसते ते हायलाईट केलेलं तिथे रत्नदीप प्रकल्प आहे. ह्याच्यापूर्वी आपण कुर्ला नेहरूनगर येथील सायबा जो काही प्रकल्प आहे, सायबा ऑर्किड येथील माहिती पाहिली. आता तुम्ही पाहू शकता मित्रांनो हा रत्नदीपचा इथे प्रकल्प आहे. इकडे चेंबूर, इकडे मुंबई, इकडे बोरिवली असा हा एरिया आहे. बांद्रा टर्मिनस वगैरे या साईडला आहे. आणि इथून थोडं आपण अजून स्क्रॉल करूया, झूम करतो मी. तर इथे तुम्ही पाहू शकता तुम्हाला एक क्लिअर कट चित्र स्पष्ट होईल की नेमका हा प्रकल्प कोणत्या ठिकाणी उपलब्ध आहे किंवा कोणत्या ठिकाणी आहे तो. तर हा पहा इथे सृष्टी हॉस्पिटल जे काही दिसते तर मी थोडं झूम करतो. तर हा आहे मित्रांनो पूर्ण कुर्ला नेहरूनगरचा एरिया जे तुम्ही बघू शकता. इथे हा आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे. इथे थोडं पुढे गेला तुम्ही तर इथूनच इकडे लोकमान्य टिळक टर्मिनस आहे. इकडे कुर्ला रेल्वे स्टेशन जे लोकलचं स्टेशन आहे. त्याच्यानंतर तुम्ही इकडे थोडं पुढे आलात तर हे जे काही ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे तिथून थोडं इकडे आल्यानंतर मित्रांनो आपण KJ सोमय्या कॉलेज तुम्ही पाहू शकता इकडे. तर असा हा एकदम सेंट्रल भाग आहे मित्रांनो पूर्णपणे. आणि इकडे टिळकनगर स्टेशन तुम्ही पाहू शकता, इकडे चेंबूर स्टेशन पाहू शकता. तर इथे रत्नागिरीचा प्रकल्प आहे. रत्नागिरीचा प्रकल्प तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. हे जे काही कुर्ला ST बस डेपो आहे, ST बस डेपो आहे आणि हा आहे रत्नागिरीचा प्रकल्प. याच्या मागच्या भागात आपण जो काही हा सायबा ऑर्किड आहे येथील माहिती पाहिलेली होती. आणि एकंदरीत लोकॅलिटी आपल्याला समजली असेल. या ठिकाणी तुम्ही शाळा पाहू शकता जवळच आहे इथे बृहन्मुंबई महानगरपालिकेची शाळा मित्रांनो. त्यावेळी इथं खाजगी शाळा सुद्धा आहेत. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला इंग्लिश मिडियमची बेस्ट ऑप्शन्स म्हणून मुंबई पब्लिक स्कूल सुद्धा आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे. तिथे तुम्हाला एकही रुपया फीस लागणार नाही. सगळं फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन असतं. त्याच्याशिवाय इथे एक मध्ये जर तुम्ही गेलात रत्नागिरीच्या बाजूला तर इथे हे जे दिसतंय तुम्हाला कुर्ला कारजोळकर सोसायटी, इथे सुद्धा एक स्कूल आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. इथूनच आपण आतमध्ये आलो मित्रांनो. खरं तर हा जो काही प्रकल्प आहे इथे रत्नागिरीचा हा प्रकल्प आहे. थोडं मी त्याला झूम करतो. तर हा आहे तो प्रकल्प. मागच्या वर्षी जी लॉटरी होती त्यात अमरीश येथील घरी सुद्धा उपलब्ध केली गेली होती. अमरीशचा हा प्रकल्प आहे. आपण मागच्या वेळेस तिथे व्हिजिट केली होती मित्रांनो अमरीश या ठिकाणी. आणि आता सुद्धा त्याच्या बाजूलाच हा इथे रत्नदीपमध्ये ही ते घरे उपलब्ध करून दिलेली आहेत. आता मित्रांनो आपण या प्रकल्पाचं नेमकं मार्केट व्हॅल्यू काय, बाजारभाव नेमकं तिथे काय आहे ह्याची आपण माहिती घेऊया. यासाठी आपण मदत घेणार आहोत जे काही squareyards.com, squareyard.com याचं, कारण 99 वरती फ्लोर प्लॅन अवेलेबल दिसलेलं नाही आम्हाला. पण कॉस्टिंग जी काय तुम्ही पाहू शकता KRV रत्नदीप हाईट्स असं त्या प्रकल्पाचं नाव आहे. इथे तुम्ही पाहू शकता 1.20 करोड टू 1.66 करोडपर्यंत या घरांच्या किमती ठेवण्यात आलेल्या आहेत. ज्या खाजगी विकासकांच्या आहेत मित्रांनो. तुम्ही थोडं स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला कळतं की या ठिकाणी 1 BHK आणि 2 BHK चे फ्लॅट उपलब्ध आहेत, ज्यांचा कार्पेट एरिया 558 ते 632 स्क्वेअर पर्यंत आहेत. एकूण 148 घरे आहेत. एकूण जे काही खाली तुम्ही डिटेल पाहू शकता की किंमत 1 BHK ची 1.20, दुसरा एक 1 BHK आहे 484 त्याचा 1.27, 2 BHK आहे 632चा तो 1.66 करोड असं येथे या ठिकाणी दिलेलं आहे. बाकी तर आपण तुम्ही नंतर बघून घ्या. आता पहिला आहे की फ्लोर प्लॅन. नेमकं फ्लोर प्लॅन खूप महत्त्वाचा असतो मित्रांनो, कारण तुम्हाला घर घ्यायचं म्हटल्यावर. तर आपण इथे दोनही प्रकारचे फ्लोर प्लॅन मी तुम्हाला आता दाखवणार आहे. पहिलं मित्रांनो एक समजून घ्या की या ठिकाणी जे काही म्हाडाची घरे आहेत, म्हाडाच्या घरांचं कार्पेट एरिया किती आहे असं जर विचारलं तर 42.10 स्क्वेअर मीटरची 1 BHK ची घरे आहेत, ज्यांचा कार्पेट एरिया 453 आहे. लक्षात घ्या. आणि ते 458चा सॅम्पल फ्लॅट दिलेला आहे. म्हणजे अवघा 3 ते 4 स्क्वेअर मीटरचा फरक आहे मित्रांनो, स्क्वेअर फीटचा फरक आहे. त्याच्यामुळे हीच म्हाडाची घरे आहेत असं मी कन्सिडर करतो, कारण 453 आणि 458. ओके. इथे बघा तुम्ही 1 BHK चा कसा फ्लॅट असणार आहे. या ठिकाणी जे फ्लोर प्लॅन दिलेले आहेत आपण फ्लोर प्लॅन नुसार पाहूया की कशा प्रकारची माहिती दिलेली आहे. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, जो काही फ्लोर प्लॅन आहे तो 1 BHK चा फ्लॅट युनिट आहे, ज्याचा 458 स्क्वेअर फीट एवढा कार्पेट एरिया आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हे 3D मध्ये सुद्धा दिलेलं आहे आणि इकडे 2D मध्ये सुद्धा दिलेलं आहे. मी फक्त तुम्हाला 2D चं दाखवेल, कारण हा इमेज क्लिअर नाही मित्रांनो, स्पष्ट नाही.
इथून एंट्रन्स आहे. एंट्री केल्यानंतर तुम्हाला बेडरूम आहे. बेडरूमला इकडे तुम्ही पाहू शकता बाल्कनी देण्यात आलेली आहे. अनेकांचा प्रश्न असतो बाल्कनी वगैरे आहे का नाही. त्याच्यानंतर पुढे आपण इकडे आल्यानंतर इथे डायनिंग एरिया दिलेला आहे. इकडे आल्यानंतर किचन आहे. किचनला सुद्धा बाल्कनी दिसते मित्रांनो. आता इथे ॲक्चुअली तुम्ही इमेजेस बघितले असतील त्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतं की बाल्कनीचा सगळा एरिया दिसतंय. त्याच्यानंतर इकडे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे. इकडे गेल्यानंतर बेड आहे. परंतु तो मास्टर बेड देण्यात आलेला आहे जो 1 BHK स्वरूपाचा आहे. तुम्ही 3D मध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की जो काही बाल्कनीचा एरिया आहे तो अशा प्रकारचा आहे. इथे ही बाल्कनी आहे आणि इथे म्हणजे बेडरूम आणि किचन दोन्हीला सुद्धा बाल्कनी देण्यात आलेली आहे. फक्त हॉल आणि किचनला बाल्कनी आहे. मास्टर बेडला बाल्कनी देण्यात आलेली नाही. एकंदरीत तुम्हाला अनेकांचा प्रश्न असतो बाल्कनी आहे किंवा नाही. तर अनेकदा काही काही ठिकाणी बाल्कनी नसेल पण इथे बाल्कनी देण्यात आलेली आहे. आता आपण 2 BHKचा फ्लॅट पाहूया नेमका कसा आहे त्याचा फ्लोर प्लॅन. आता पहा मित्रांनो 2 BHKचा एरिया 632 स्क्वेअर फीट एवढा देण्यात आलेला आहे आणि म्हाडाचा एरिया मित्रांनो 571 म्हणजे 571 आणि 632 म्हणजे साधारणतः याच इक्विव्हॅलंट तुम्ही पकडा की याच टाईपची ती घरे असणार आहेत. वेगळं काही असणार नाहीये. थोडाफार कार्पेट एरियामध्ये फरक आहे मित्रांनो म्हाडा आणि ह्याच्यामध्ये. तर इथून पहिले तुम्ही मास्टर प्लॅन बघून फ्लोर प्लॅन बघून घ्या कसा आहे. इथे तुम्ही पाहू शकता जो काही एंट्री आहे एंट्री इथून आहे. एंट्री केल्यानंतर पहिले तुम्हाला हॉल आहे. हॉलला बाल्कनी आहे. इकडे डायनिंग एरिया आहे. इकडे किचन आहे. किचनला सुद्धा बाल्कनी जसं 1 BHKला बाल्कनी आहे तशी इथे सुद्धा बाल्कनी आहे. इकडे तुम्हाला कॉमन टॉयलेट बाथरूम आहे. पुढे गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक टिपिकल एक नॉर्मल आपला जो काही कॉमन बेडरूम असतो तो इथे आहे आणि पुढे गेल्यानंतर मास्टर बेड देण्यात आलेला आहे. इथे अशा प्रकारचे स्ट्रक्चर आहे मित्रांनो व्यवस्थित समजून घ्या कारण इथे सुद्धा हॉल आणि किचनला बाल्कनी देण्यात आलेली आहे. इथे तुम्ही 3D मध्ये पाहू शकता कशा प्रकारचं आहे. इथे एंट्री आहे. इकडे हॉल, इकडे डायनिंग एरिया, इकडे बाल्कनी, इकडे किचन, इकडे टॉयलेट बाथरूम, कॉमन टॉयलेट बाथरूम, इकडे कॉमन बेडरूम आहे, इकडे मास्टर बेड देण्यात आलेला आहे. अशा प्रकारचा हा कार्पेट एरिया मित्रांनो 632 आहे. मी परत सांगतोय म्हाडाचा कार्पेट एरिया 571 ते 72च्या दरम्यान आहे म्हणजे 571 तुम्ही पकडून चला. तर इथे थोडाफार कार्पेट एरियामध्ये फरक आहे आणि त्याच्यामुळे किमतीमध्ये थोडाफार कारण किंमत जी पाहिली मित्रांनो तो 74 लाखाला 2 BHK आणि 1 BHK हा 59 लाखाला देण्यात आलेला आहे. आता किमतीचं आपण कंपॅरिझन करूया नेमकं कसं आहे ते. आता जर तुम्ही ती किंमत पाहिली मित्रांनो, तर 1 BHKची किंमत तुम्ही पाहू शकता. 1 म्हणजे 1,20,00,000 आहे आणि 1 BHKची म्हाडाची कॉस्टिंग ही 59 लाख रुपये आहे. म्हणजे 59 लाखात म्हाडाचा 1 BHK एवढाच कार्पेट एरिया थोडा एक 2-4 स्क्वेअर फीटचा फरक आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता 500, 458, 458 आणि 484. तर 458चा 1.21 म्हणजे जवळ-जवळ तुम्ही जे काही तुम्ही ॲव्हरेज काढलं, तर जवळ-जवळ अर्ध्या किमतीमध्ये ही घरे उपलब्ध आहेत. कारण 59 लाखाला ती घरे आहेत आणि ते 1,20,000ला ही घरे उपलब्ध केलेली आहेत. तर जवळ-जवळ तुम्ही ॲव्हरेज पकडा की अर्ध्या किमतीमध्ये ही घरे उपलब्ध आहेत. आता ही जी किंमत आहे मित्रांनो इन्क्लुडिंग ऑल इन्क्लुसिव्ह आहे का नाही हे अद्याप तिथे समजलेलं नाहीये. आम्ही तिथं माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पण तुम्ही पाहू शकता जे काही प्राइजेस आहेत ते प्राइजेस वेगवेगळ्या प्रकारच्या दिलेल्या आहेत. म्हणून इथे फक्त अर्ध्या किमतीमध्ये तुम्हाला घर मिळते मित्रांनो. पण एवढे लक्षात घ्या ही जी काही म्हाडाची किंमत आहे 59 लाख त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळे चार्जेस किती असणार आहेत. डेव्हलपमेंट चार्जेस, पार्किंग चार्जेस, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन आणि बिल्डरांचे जे काय अजून इतर चार्जेस असतील मेंटेनन्स वगैरे ते तुम्हाला भरावं लागू शकतं. ते साधारणतः 10 ते 12 लाखाच्या आसपास जाऊ शकते मित्रांनो. हे मी अंदाजित आकडा सांगतोय 10 ते 15च्या मध्ये ते असू शकतात. तोही एक ॲव्हरेज पकडलं तर तुम्ही 70 लाखापर्यंत 70-75 लाखापर्यंत तुम्हाला तो फ्लॅट जाऊ शकतो ऑल इन्क्लुसिव्ह. पण इथे हा ऑल इन्क्लुसिव्ह आहे का नाही हे समजलं नाही. पण तरी सुद्धा एव्हरेज तुम्ही जर काढलं तर नक्कीच तुम्हाला हे अर्ध्या किमतीमध्ये घरे उपलब्ध झालेली आहेत असं म्हणायला हरकत नाही. आता नेमका सोयी सुविधा काय काय आहेत मित्रांनो आणि तिला विचारलं जातं की काय काय सुविधा आहे काय काय सोयी आहेत त्या ठिकाणी आम्हाला त्याची माहिती द्या तसे तेही आपण पाहतोय. इथे पहा जिम्नॅजियम आहे, किड्स प्ले एरिया आहे, योगा एरिया आहे, जॉगिंग ट्रॅक आहे, पॉवर बॅकअप आहे, ट्रीटेड वॉटर सप्लाय आहे, 24 तास पाणी पुरवठा आहे, लिफ्ट आहे, सिक्युरिटी आहे, CCTV आहे, इंटरकॉम फॅसिलिटी आहे, विशेष म्हणजे व्हिडिओ फोन आहे, क्लब हाऊस आहे आणि इंडोर गेम्स आणि नॉर्मल जे काही ग्रीन काय नॉर्मल पार्क आहे तेही या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे किंवा उपलब्ध असणार आहे असं इथे सांगितलेलं आहे. म्हणून इथे तुम्ही सगळे बाकीचे तुम्ही पाहू शकता बाकीची माहिती तुम्ही एकदा बघून घ्या. जवळ-जवळ कुठल्या शाळा आहेत तर महाराष्ट्र हायस्कूल आहे किंवा संतकू काय पाटवलंकर इथे शाळा आहे किंवा शांताराम कृषींची पाटवलंकर हायस्कूल आहे. वेगवेगळे BMCच्या शाळा सुद्धा मी तुम्हाला दाखवल्या त्याही तिथे आहेत. इथे पहा का जो काही महारेरा एरिया आहे महारेरा मित्रांनो 52,154 जो म्हाडाच्या जाहिरातीमध्ये दिलेला आहे तोच हा म्हणजे महारेराचा एरिया आहे. तुम्ही बाकीचे सगळे ट्रेंड्स बघून घ्या तेवढं मी सगळे डिटेलमध्ये जाणार नाहीये पण तुम्हाला एकंदरीत मार्केट व्हॅल्यू काय आहे हे नक्की तुम्हाला समजलं असेल.
तर मित्रांनो, आतमध्ये मी जाऊन चौकशी केली आणि चौकशी केली असं समजलं की हाच तो प्रकल्प आहे जो मी तुम्हाला दाखवलेला आहे. तिथेच आपली म्हाडाची जे काही 5-6 घरे आहेत ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. मी तिथे ऑफिसमध्ये चौकशी केली, तेथील वॉचमॅनशिप सुद्धा बोललो. पण या ठिकाणी मित्रांनो, सध्या म्हाडासाठी बरेच लोक इन्क्वायरीसाठी येत आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. म्हाडाचं कुठलाही सॅम्पल बेड अद्याप तरी उपलब्ध करून देण्यात आलेल्या नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे. तर म्हाडाचे घरी पहिल्या आणि दुसऱ्या फ्लोअरला आहेत. म्हाडाचा सॅम्पल फ्लॅट हा कॉमन व्यक्तींसाठी किंवा असं बघायला उपलब्ध नाही आणि त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला सॅम्पल दाखवू शकत नाही मित्रांनो. खरं सांगू मित्रांनो, आज आम्ही खूप ठिकाणी फिरतोय, खूप ठिकाणी जातोय, पण दुर्दैव म्हणा या लॉटरीचं की म्हाडाचे सॅम्पल फ्लॅट जे काही खाजगी विकासकांचे घर आहेत कुठेही सॅम्पल फ्लॅट उपलब्ध असतानाचा आतापर्यंत आम्हाला दिसून आलेला नाही. अनेक ठिकाणी सॅम्पल रेडी आहेत पण ते दाखवले जात नाहीत. अनेक ठिकाणी मुद्दामून टाळलं जाते, माहित नाही का टाळलं जाते, म्हणजे टाळाटाळ केली जाते ते डिटेल्स सांगण्यासाठी किंवा माहिती सांगण्यासाठी. फक्त एवढंच बोललं जातं की या ठिकाणी घरे आहेत आणि पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर आहेत, एवढंच बोललं गेलं. बाकी सॅम्पल फ्लॅटची कुठलीही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली नाही आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सॅम्पल फ्लॅट दाखवू शकणार नाही. माझी म्हाडाला विनंती आहे की कृपा करून जे घरे तुम्ही विक्रीसाठी काढलेली आहेत, जे घरे तुम्ही विकताय लोकांना, ऍटलिस्ट ती लोकांना बघू तरी द्या. निदान त्यांना कळेल की ही घरे नेमकं कशी आहेत आणि त्यांना नंतर ते डिसिजन घेऊ शकतील की आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरायचा किंवा नाही भरायचा आहे. कृपया माझ्या सूचनेकडे म्हाडाने लक्ष द्यावं ही कळकळीची सगळ्या प्रेक्षकांकडून कळकळीची विनंती आहे. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.